तर मोठी बातमी, हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही अशी प्रतिक्रिया देखील आता समोर येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। आरोपींची नुकसान भरपाई कशी होणार असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। हिंदू जनजागृती समितीनं हा सवाल उपस्थित केलेला आहे। तर याच संदर्भात केशव उपाध्याय यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। या घटनेचं एका शब्दात एका वाक्यात वर्णन करत असेल तर काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये एक नवीन शब्द आणला होता काँग्रेसनी, तो म्हणजे हिंदू दहशतवाद। सातत्याने हिंदू दहशतवाद या देशात आहे ही पहिली ही व्याख्या शब्द वापरला तो तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी। त्याच्यानंतर शरद पवार यांनी अलिबागच्या त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये शब्द वापरला आणि चिदंबरम हे सातत्याने हिंदू दहशतवाद याबद्दल बोलत होते, आग्रही होते। या हिंदू दहशतवाद हिंदू समाजाला बदनाम करण्याचं, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान काँग्रेसने केलं होतं। त्यासाठी खोटा पुरावे तयार करण्यात आले आणि जाणीवपूर्वक हिंदू साध्वीला अटक करण्यात आली, सैन्यातल्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। प्रचंड मोठा कट, या सगळ्या व्यापक कट रचण्यात आला ज्यातून पूर्ण देशात जगात हिंदू समाजाची बदनामी होईल आणि शांतताप्रिय सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू समाज हा हिंदू दहशतवादी म्हणून प्रस्थापित होईल। अशा प्रकारचा विकृत कट काँग्रेसने केला होता। काँग्रेसच्या या विकृत कटाला आज मिळालेली ही सणसणीत चपराक आहे। यापूर्वी